अशोक खरात प्रकरणानंतर ईशान्येश्वर मंदिरातील गर्दी ओसरली. दुसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांची संख्या घटली. वादग्रस्त अशोक खरात याच्यावर झालेल्या कारवाईनंतर सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी तुलनेने कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरवर्षी श्रावणी सोमवारी मंदिर परिसरात मोठी गर्दी होत असते, मात्र यंदा भाविकांच्या उपस्थितीत लक्षणीय घट दिसून आली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार यंदा मंदिरातील गर्दीत सुमारे 50 ते 60% घट झाली. खरात याच्या विरोधातील कारवाई आणि त्याच्याशी संबंधित चर्चानंतर नागरिक अधिक सतर्क झाल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांनी सांगितले की आपण कोणत्याही व्यक्तीच्या प्रभावामुळे नव्हे तर भगवान महादेवावरील श्रद्धेमुळे मंदिरात आलो आहोत. त्यामुळे भक्ती ही व्यक्ती केंद्रित नसून देवावरील आस्थेवर आधारित असल्याचे भाविकांनी स्पष्ट केले. दरम्यान ईशान्येश्वर मंदिरातील घटलेली गर्दी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. खरात प्रकरणानंतर निर्माण झालेल्या वातावरणाचा भाविकांच्या उपस्थितीवर परिणाम झाल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. श्रद्धा कायम ठेवताना अंधानुकरणापासून दूर राहण्याची भूमिका अनेक शिवभक्तांनी व्यक्त केली. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी सिन्नर तालुका प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट. श्रावणी सोमवारानिमित्त आज आपण मिरगाव येथील बंधू खरात यांच्या शिवनिका संस्थानाच्या ईशान्येश्वर मंदिराजवळ आलो आहे. आज आपण येथील काही भक्तांशी बोलूया. आज तुम्ही दुसऱ्या श्रावणी सोमवारी इथे आलेले कुठून आलात तुम्ही? नमस्कार, मी अमित पुरोहित. मी शिर्डीवरून आलो. या ठिकाणी आज श्रावणी सोमवाराचा दुसरा दिवस असल्या कारणामुळे या ठिकाणी दर्शनाला आलो. किती वर्षापासून तुम्ही इथे? मला 1-2 वर्ष झाली. बंधू खरात यांच्या नावाने जे मंदिर ओळखलं जायचं, म्हणजे ते या संस्थेचे संचालक होते, त्याचा परिणाम आज झालेला वाटतो का तुम्हाला त्यांना अटक झाल्यानंतर? थोडाफार असं परिणाम म्हणल्यानंतर कसं आहे की म्हणजे लोकांनी कोणत्याही अंधविश्वासावरती विश्वास न ठेवता केवळ आणि केवळ त्यांची श्रद्धा फक्त महादेवांवर ठेवावी असं मला वाटतं. नक्कीच आपण बघत आहोत की गर्दीवरती नक्कीच परिणाम झालेला आहे. आज जे बंधू खरात यांना अटक व्हायच्या अगोदर जी गर्दी होती त्याच्यामध्ये 70% प्रमाण कमी झालेले, अवघे 30% भाविक येथे येत आहे. देवाची श्रद्धा म्हणून फक्त इथं येत असल्याचं भक्तांचं म्हणणं आहे. नवनाथ आव्हाड, टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी सिन्नर.